माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारीमधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाडी आईच्या मायेने सोन केवड्याचे हात. अशा सोबीत सुंदर गोंयांत मडगांव शारांत श्री गजानन नाईक आणि आवय लक्ष्मी हांच्या कुटुंबांत 6 सप्टेंबर 1971 दिसा एक भुरगो जल्मलो. बापूय गजानन आणि आवय लक्ष्मी आमच्या घरान रावताली, बरोबर तांचे भाव नाकाचे भाव. आणि दामू नायकाचो जल्म आमच्या घरान आसतना जाल्लो. तेन्ना म्हजो बापूय एक समाजसेवक आणि स्वातंत्र्य सैनीक मधुकर यशवंत मोर्डेकर, ताका आमी बाप्पा म्हणटाले. ताणी ताचें नांव दामोदर दवरलें, कित्याक तो सोमार दीस ताचो जल्म जाल्लो. आनी आमी म्हजो भाव, आमी 3 जाणां भयणी, आमचो एक आमच्या पैकीच असो एक बरोबर आमचो भाव असो आमच्या घरान ताचे वागणूक तशी आसताली, तशी आमी ताका वागणूक दिली. ताचो फुडें जेन्ना शाळेन वचपाचो प्रश्न आयलो तेन्ना आमी सगळे जाणां 5 भाव मांडा भाटीकार इस्कॉलान शिकल्या. म्हजो बापूय समाजसेवक आनी योगाचो टिचर, आनी कितलेशेच योगाच्या कॅम्पांक म्हण नाल्यार समाज सेवेची कसली तरी फंक्शनां तातूंत आपूण जावन तो कोणाक सांगनासतना आपूण बापाक सांग बापा आपूण येता म्हणून सांगतालो आनी आपूण येतालो. म्हाका दिसता की ताचें समाज सेवेचें बाळकडू तें आमच्या बापा कडल्यान ताका मेळ्ळा आनी तो अजुनूय ती याद काडटा. तो जेन्ना जाल्लो तो 4थो भुरगो आवय बापायचो. बापायक दाय म्हणटालो तो, आवयक आई. जेन्ना तो जालो तेन्ना म्हज्या बापायन सांगलें की ताजी सगळी जबाबदारी आमी उबारतात. कित्याक तर बापूयची बिझनस बापूय सोरती विकतालो तेन्ना. तर पयल्या 3 भुरग्यांक ताणें शिक्षण दिवना, पयली दुसरी मेरेन दिलें. मागीर तांकां सोरतीच्या धंद्याक लायलें. तर होय तसोच जावचो न्ही म्हणून हाची जबाबदारी आमी घेतली. आनी ताजें शालेय शिक्षण जावं ताजें कॉलेज शिक्षण मेरेन ताका जाय तसो आदार आमच्या घरच्यांनी दिलो. भुरगेपण ताचें ताका वाड्या वयले सगळे भुरगे, नरेश घोडगे जावं समीर नायक, मागीर गुरुप्रसाद सावड्डेकर, सौमित्र नाडगोडा, हे हांचो एक ग्रूप जाल्लो बरो. ताका छोटू म्हणटाले कित्याक तो मातसो तो ल्हान आशिल्लो. थोडे उंच भुरगे आशिल्ले तांकां एनिमल्स उंच आशिल्ली, म्हणजे खरकोच्या हे अशे उंच हायटीचे. आनी हो तेन्ना मातसो शॉर्ट हायट, म्हणजे आतां मातशी वाडल्या पूण तेन्ना ताका आमी एक बरो उंदराचो एक हे दिल्लो असो, म्हणजे एक्टीव पार्ट तो असो घालून जी मुवमेंट ताची आशिल्ली ती अजुनूय आमच्या लक्षांत आसा. त्याची हाफ पॅन्ट मोडी कल्सां घालून पप्पा ताचो मार्केटांत परती विकतालो. ताचो म्हाजो तेन्ना परिचय आशिल्लो एक बरो मनीस. आनी तेन्ना आमच्या इस्कॉलांत शिकतना तेन्ना त्या इस्कॉलाचो ड्रेस आशिल्लो ब्लू हे पॅन्ट आनी चॉकलेट न्हय, आपल्या आर्मी असो ड्रेस. म्हणजे तो इस्कॉला घातल्यारय सारकोच आशिल्लो आनी प्रायवेट घातल्यारय सारकोच आशिल्लो. त्या वेळार ते घालून तो काम करतालो. खेळपा सवरपाचें तें भुरगेपण नियतीच्या खेळा कडेन संघर्श करताले. बापूय सोरती विकतालो. तांकां आदार करूंक वोय भुरगो सोरती विकत भोंवतालो. सोरती विकता विकता पिपळा पेडार नाल्ल विकले, फुलां विकलीं, उजवाती विकली. स्कुलाच्या युनिफॉर्मान सोरती विकता हें पळोवन तेन्नाच्या शिक्षकांनीय तांची कदर केली, तशें कौतुकूय केलें. तांचे परिस्थिती पासून
लागींच तेन्ना फक्त भुरग्यांक आनी हांकां उदरनिर्वाह तांचो हे लॉटरीचेर कितें कमिशन मेळटा पळय तरी चलतालो तें कमिशन मातशें व्हडलें नासतालें पूण तेन्ना भागयताले लोक आनी अशें कितलीं कुटुंबां हे लॉटरी वेवसायाचेर हे रावन तांणी आपले हांकां भुरगेपणांत शिक्षण दिवन आनी हाणें तेन्ना वयर काडलें असो खूब वेळा अशें म्हाका एक इन्सिडंट याद जाता अशें एक ताणें एक मडगांवच्या मार्केटांकूच एक बायल एक ताजे हातांतल्यान एक लॉटरी लागली इंदू म्हणटा ती पूण आनी काय मागीर ताका तो केन्नाय याद करता ताका ते इंदून ताका एक पॅन्ट आपले पयशांनी ताका ती दिल्ली. इंदून खूश जावन शेवटूक एक पॅन्ट शिवली. ती आयुश्यांतली पयली पॅन्ट. कश्टी जिणेक पयली उर्बा वाडोवपीच थल्ली. हातूंतल्यानूच भुरग्यांच्या खेळांत जात्रा फेस्तांनी आयस्क्रोट म्हणत हो भुरगो आयस्क्रोट विकूंक पावलो. आयस्क्रीम म्हणून आयस्कोट म्हणटाले आमी. आयस्क्रीम आयस्कोट म्हणटाले. आयस्कोट हां मागीर सकाळी सकाळी संक वचून डबे धरताले आयतारा एक दीस आनी इस्कॉल शिकतना मागीर हाफ डे आयस्क्रीमय वयताले आमी विकताले आनी आमकां मेळटाले केन्ना 300 केन्ना 400 रुपया अशें. ते चाणे मेळटाले आमकां ना म्हणटा चाणे म्हळ्यार 15 पयशे तांकां 10 पयशे आमकां पडटाले. एक 20-30 आयस्क्रीम म्हळ्यार 30 रुपया मेळटाले आमकां तशें आशिल्लें कळ्ळें न्हू. मागीर म्हणजे शिकपा बी आमचें बरें हें नाशिल्लें तितलें म्हणजे तो बरो शिकला तो सोडला ताणें आनी तो खंय गेल्यार अजून सुद्दां मिटिंगेक मागीर नांव घेवन वचून सोडना तो मिटिंगाचें नांव घेतात पंचायत जावं खंयचें जावं. हुमायून ह्या इश्टा वांगडा आयस्क्रोट विकतना एक दीस तांकां त्या वेळावयले फामाद पेपर विकपी बापी पिरवळकार भेटले आनी छोटू सकाळी 5:30 उठून पेपर विकूंक लागलो. पयलीं आमचो पेपराचो धंदो आशिल्लो तेन्ना तो सकाळी फांतोडेर 5:30 4:30 येतालो. थंय पेपर सेटींग करतालो. आमचे कडल्यान पेपर सेटींग करून असोच सायकलीन घेवन वतालो सगळ्यांक वाडटालो आनी तो असो आश्रमूख आशिल्लो आनी सांजचो मागीर परत ताजे तोच धंदो सुरू करप ताणें. त्याच कश्टाचेर तो सामको वयर सरलो. तशेंच आमी न्यूजपेपर घेवन हाडपाक पेपरा एअरपोर्टार वताले. आमची एक टेम्पो आशिल्ली तसोच तो आमचे बरोबर टेम्पो येतालो आनी आमचे बरोबर तसोच टेम्पो पार्सलां घेवन आमचे बरोबरूच मडगांव परत येवन सगळें सेटींग करून आमकां खूब मदत केली. म्हज्या बापायक ताणें खूब मदत केली. चारां पेपर येताले सकाळ फुडें मागीर तो आमी होम डिलिव्हरी आनी मदीं तो करतालो मदीं हांव करतालो मदीं भाव करतालो अशें करून करताले आमी. आमकां घरा फाटल्यान पयलीं 15 रुपया मेळटाले 15 रुपया. हांव बस स्टॉपाचेर विकतालो. आमचो एजंट आसलो प्रेवळकर आनी तो तेन्ना सेगल मनीस म्हणून तो वतालो होम डिलिव्हरी करप आनी मागीर इस्कॉला वचप तशें करून काडटालो. म्हणजे एकमेकां मेळटाले आमी पेपर येवचे पयलीं पेपर पणजेच्यान लेट येताले टायमार येनासले तशें आसलें. आमी एक बरोबर बसलेर उरताले तेन्ना 5 येवप सकाळ फुडें गाडी येवची आहा पेपराची आनी 5 पेपर येवप पेपर बेग घेवप डिस्ट्रिब्यूट करप बिल्डिंगांनी व्हडल्या पेपरा बरोबर दूद दिवप कोणें ब्रेड मागलो ब्रेड व्हरून दिवप तशें करून तेणें खूब त्रास घेतले आनी कोणें कितें सांगलें तेंय आयकलें तशें करून करून खूब त्रास घेतले. मागीर पेपराचें काम जालें म्हणटकीर तेणें घरा कडेन येतालो तो आपल्या बूक भरतालो बॅगान तें काडून होमवर्क करून तो इस्कॉला वतालो. इस्कॉला करून येयलो 2 मागीर तो आपल्याले ल्हानशें मागीर तेणें बिजनस चालू केलो बेश्टें एक 2-3 काशी अश्यो दवरतालो सॉफ्ट ड्रिंकाच्यो. गरीब परिस्थितीन तो वयर सरला. अशें करून करून तो मातसो वयर सरलो. तेगे भावाकय ताणें सपोर्ट केलो खूब. तेगे 3 जाण भाव दिलीप प्रदीप आनी एकलो आसा कोण तरी याद जायना म्हाका नांव पूण अशें करून ताणें खूब भावां पसून सपोर्ट करून आपल्यालें हें कंट्रोला हाडलें. तेन्नाची परिस्थिती कठोर आशिल्ली. एक टायमार लोक दनपारचे जेवणां आशिल्ले चिबडं खावन रावताले अशें पोटा मारून. हो भुरगो थोडे पयशे जोडून कुटुंबाक आदार करचो म्हूण धडपडटालो. वेळ वगडाय नाशिल्लो. फावल्या वेळार बाजारांत भाजीच्या दुकानारय सकाळीं आनी राती कडेन काम करूंक लागलो. दिसभर काम करप तेणें दुकान लावप बरोबर लागतलें दुकान लावप भाजयेचें म्हणटकूच हें सगळें आसतालें कॅबेज फ्लावर हें तें टमाट मागीर बटाट आनी मागीर रातचें बंद करप म्हळ्यार तें आमी वयर साक धापताले न्ही साक धापपाक उगडपा म्हळ्यार एक वर वयतालें आनी भाजी बिजी पळय उरता पळय न्ही ती भाजी मागीर तो
वयता ते पात्रां म्हणटालो तुका जाल्यार व्हरती मागीर तो कितें करतालो बरी निवडून मागीर अर्दी कट करून कुसलेली बिसलेली आसा ती कट करून घरा व्हरतालो अशें करून मागीर दीस काडले तेणें अर्दे दीस तो इस्कॉला वयतालो अर्दे सांगाचो काम करतालो. जल्ल्यांनी खाल्ले पाड म्हूण कुशीक उडयल्ले बटाट मालकाचे मान्यतायेन घरा व्हरतालो. ते बटाट कापून अर्दे बटाट ताची भाजी खावप हें सदचेंच जाल्लें. मजगतीं मेळटा ती कामां करतना साडी विक्री वेवसाय करपी नीता पटेल हिचे कडेन ताची वळख जाली. तिचेच कडल्यान साडयो घेवन घराघरान वचून तांणी साडयोय विकल्यो. आनी म्हगेली आवय सदां ताका चड बरी करताली कित्याक तो केन्नाय कितें ना कितें हार्डवर्क करप आपल्या फॅमिली सपोर्ट करपा लागून. तेन्ना आमची परिस्थिती इतली खास नाशिल्ली. म्हज्या आवयलें नांव नीता पटेल. सो मम्मी खंयसान गुजरात बॉम्बे खंयसान साडयो मागयताली आनी विकताली. मम्मी कडल्यान साडयो घेतालो आनी हावजींग बोर्ड या मडगांव खंय खंय तेजी वळखी आय थंय वचप ते विकप आनी विकतकीर तिका पयशे हाडून दिवप. मातयेचो पूत शेताच्या कामांत रमलो. गोरवांनी वावुरलो. माती शेण गोरवां हांचे कडेन ल्हानपणासान नातें जोडीत वाडलो. हांव म्हशी घेवन वयता म्हशी फुडें शेतांत जोत मारलें शेतांत जोता फुडें रेबडां थंय लाळप आनी मागीर वचप तेणे घरा गायरी व्हरप आनी म्हाजे बरोबर आशिल्लो तो. आतां सादारण जातरी आतां म्हणटा तो घरा वयता शेणी थापप गोरवां फाटल्यान म्हशी हाडूंक वचप. सोमनाथ पयलीं कसो आशिल्लो ल्हान आसतना येदो आशिल्लो सगळ्या बकात वाल बांदतालो आनी शेण हाडूं वयतालो दुर्गेशागेर शेण थापतालो शेणी हाडून सुकयतालो आयदन घालतालो देवाल कितें आसतकीर सगळें काम करी सारण मारी शिताड घाली सगळें करतालो बकात वाल बांदून आनी मागीर सगळें जालें ना देवाला आयदन घासून विसून मागीर दोंगरार वयतालो हेंच्या भुरग्यांक घेवन सगळ्या आनी काजूचेर लांकडां मोडटालो लांकडां ओडून घेवन येतालो थंय वयतालो तेंगेर थंय पांडुगेर तेंगेर वचून घेवन येतालो लांकडां मोडून. गरीब कुटुंबा खातीर शेणाच्यो कायली माथ्यार मारल्यो. शेणयो थापल्यो लांकडां शिरपुटां एकठांय करून रान भोंवलो. खंयचे पद्दतीन जावं घरांत आवयक आदार जावचो हेच तळमळीन कश्टलो. सकाळ फुडें तो येयलो जाल्यार आमी शेण भरप शेण भरून तें गायरी ओडप गायरी ओडोवन मागीर आमचो बाबू दुदा बसतालो. पयलीं आमी ल्हान आसतना तेन्ना दूद काडून जालें ते बरोबर आमी एक ल्हान हेजो पेलो घेवन तें लास्ट उरता तें दूद आमी काडटाले. अशें करून करून आमी तेंय काम हें जालें. मागीर आमी उठोन दोगांय स्कुलाक वयताले आनी मागीर मुखार अशें हें जालें की स्कुलाक वयतकीर आमकां पयशांची थोडी गरज पडपाक लागली. मागीर आमी दोगांनी आमचो एक निश्चय आशिल्लो की आमी दुसऱ्या कडेन मागो वचनाशिल्ले. म्हणटकीर आमी कितें करप आशिल्लें आमचें जें शेत आशिल्लें तें शेतांक आती मारपाक म्हणजे आती मारपाक शेतां कामां लोक येतालो. मागीर मागीर आमी अशें केलें तें आमी मारून दितात ते पयशे आमकां दिया आमी ते आती मारप आनी ते पयशे घेवन आयल्यानी सोमनाथान स्कुला वचप जावं आमकां कितें हेजी गरज आहा ती ते पयशान भागोवप. पडिल्लीं कामां स्विकारतना शारांतल्या आधुनीक वेवसायांत तो पावलो. उत्कर्श वेरेकार हांच्या संपर्कांतल्यान प्रिन्स इंटरडेकोर कंपनी खाला गोंयांत पयलीं वयली फिल्मींग वॅनिशन ब्लायंड वॉलपेपर सारकीं कामां सुरू केलीं. स्कुटरीचेर सगळें सामान घालून मायनिंगेच्या भागांनी प्रवास चालू केलो. व्हेनेशन ब्लायंड सारकी तेंच आसतालें ताका ड्रील मारून बुराक मारचो पडटालो आनी म्हाका ते बारक्याची संवय नाशिल्ली. हांव ताका सरळ म्हणटा अरे किसमणपण कित्याक करता नांव दवरलेलां किसमणो म्हणपच किसमणो म्हणून कित्याक बारीक 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 पळय आसा तें ताका लागतालें आनी हांव कित्याक वयल्या वरच हात मारून बेकार जातालो पूण तो बारीकसाणेन काम करता. केन्नाच कसल्या कामाक लजलो ना फाटीं रावलो ना. घाय जाले तरी हाय म्हटलें ना. हॉटेलान वेटर म्हणून काम केलें कब्बश्यो धुल्यो मेजां पुसलीं. कश्टांच्या सगळ्या अणभवांचो तो इश्ट जाल्लो. मालकाच्या भावान बस हाडली मथुरा. पणजी बेती सावन पाळये येवपी वचपी हे बशीर क्लिनर म्हणूनय तो वावुरलो. जेन्ना आमगेल्या भावान आमगेल्या बस हाडिल्ली नवीन तेन्ना गोपी आमगेलो 2-3 म्हयन्यांनी 7-8 म्हयने आमचे बसीचेर कंडक्टर म्हणून तेणी काम केलें आनी असोच आमचे तो कायम आमचे बरोबर कायम रावलो. खूब वर्सां आमचे तो असोच बरोबर रावलो. म्हाका बरें नाशिल्लें तेन्ना तो स्वता जावन हांगा आयिल्लो आसा
कप बशी सुद्दां तेणे कप सुद्दां हाडून म्हाका दिल्लो आसा म्हणजे किचनांतल्यान ते हांव केन्नाच विसरचें ना. आज गोपी हो खूब व्हडलो मनीस जाला पण आमकां तो आजून पर्यंत पयलींचोच गोपी. तेणे आज केन्नाय आमच्या बऱ्या वायटाक तो सदांच आमचे बरोबर आसतालो आनी आजय आसा. घरा आमी कोरगांव वताले तेन्ना आमी ताका फर्स्ट टायम घेवन गेल्ले आनी फर्स्ट टायम घेवन गेले तेन्ना तेणी अभंग आरत्यो गवळणी हे सगळें म्हणून आमच्या गांवांत तो इतलो प्रसिद्ध जाल्लो. परत परत येवन आमकां घरा कडेन विचारता गोपी खंय गोपी खंय. देव भक्तीन सेवा दिवपी गोपी संघर्शातूय जिद्दीन शिकलो. अर्न अँड लर्न हे पद्दतीन कॉलेज डिग्री मेरेनचे शिक्षण चिकाटेन पुराय केले. चौगुले महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश करते झाले. आल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र हा विषय प्रमुख घेतलेला होता पण कॉलेजमध्ये आवश्यक तितक्या तासांना त्यांना हजर राहता येत नव्हतं म्हणून त्यांनी अर्थशास्त्र हा विषय सोडला आणि मराठी हा विषय घेतला. कॉलेजमध्ये FYBAला असताना जेव्हा ते प्रथम मला भेटले तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यांनी त्यांच्या पायामध्ये जी स्लीपर घातली होती त्या स्लीपरला मागच्या 2 टाचा नव्हत्या. एक स्लीपर जी होती त्या स्लीपरला त्यांनी पिन बांधलेली होती, एका स्लीपरला दोरा बांधलेला होता. त्यांची पॅन्ट पूर्णपणे मागे कल्ल्यावर फाटलेली होती. ती झाकण्याकरता त्यांनी मोठा डगळ शर्ट अंगात घातलेला होता. तर म्हटलं काय तुझी परिस्थिती मला नेमकी सांग. त्यांनी मला सांगितलं की घरातल्या आईवडिलांची आणि 3 भावंडांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी मडगावमधल्या मधुकर मोर्डेकरांच्या आस्थापनामध्ये अतिशय अल्प वेतनात काम करतो. त्याच्यामुळं मला सकाळचे तास अटेंड करता येणार नाहीत. मला तुम्ही संध्याकाळी घरी शिकवा आणि मी BA होईन. मी अनेक प्रयत्न केले, प्रिन्सिपलला भेटलो आणि त्याला संध्याकाळी 7 ते रात्री 10पर्यंत मी ते तास घ्यायचो. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की संपूर्ण 4 वर्षामध्ये त्यांनी स्वतः कधी एक वही आणि पुस्तक विकत घेणे इतपत त्याची ऐपत नव्हती. सतत दुसऱ्यांची पुस्तक घेणं, दुसऱ्यांच्या वह्या घेणं, तो स्वतःच्या नोट्स काढायच्या, ती डायरीसुद्धा ती त्याच्या मालकीची नव्हती, ती त्यांनी कोणाकडून मागून आणलेली होती. एक दिवशी सहज त्याची ती डायरी मी उघडली तर मागच्या 25 पानावर मी जे पाहिलं त्यांनी मला अतिशय मोठा धक्का बसला. कारण का एक जातीवंत कलावंत म्हणून जे काही असावं लागतं ते त्या डायरीच्या 25 पानामध्ये मला पाहायला मिळालं. त्या 25 पानामध्ये सुंदर कविता होत्या, सुंदर सुंदर विचारवंतांची कोटेशन त्यांनी लिहून घेतलेली होती, सुंदर विचारसुमनं होती, सुंदर ललित लेखन नाटकातले डायलॉग संवाद होते. प्रवास करताना जी पानं फुलं झाडं पाहायला मिळाली त्याच्यामधलं जे सौंदर्य असतं, भावसौंदर्य, ते त्यांनी त्यात अधोरेखित केलं होतं. मी म्हटलं इतकं सगळं हे चांगलं असताना हे मला तू का सांगितलं नाही. देवा दामोदर पावरे सगळ्याक पाव, हे देवा दामोदर पावरे सगळ्याक पाव. माझी भेट झाली त्याची 1990-91च्या दरम्यान. आता कसा भेटला तर म्हणजे पहिल्यांदी मी त्याला पाहिलं आणि लक्षात ठेवलं तर मला वाटतं बाजार डे होता आणि त्या दिवशी तो बाप्पासारखा नटून आला होता. धोतर घातलं होतं, कोट, टोपी आणि हातात एक बाळ ठेवलं होतं, म्हणजे बाहुली. आणि यायचा प्रत्येकाकडे आणि म्हणायचा अहो मी खूप गरीब आहे, बघा माझं धोतर फाटलं आहे, शर्ट फाटला आहे, माझा मुलगा गेला आहे आणि त्याला तिथे त्याचं क्रियाकर्म करायचं आहे, मला पैसे द्या. असे पैसे गोळा करत हिंडत होता. मजा म्हणजे कॉलेजमध्ये तो कायम मला भेटला. तो काहीतरी गंमत जम्मत करत लोकांचं मनोरंजन करत असे आणि अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतात ना मनमिळावू सगळ्यांमध्ये वावरणारा असा. आणि त्याच्यानंतर माझी चांगली भेट झाली. त्यांनी मला एक दिवशी असा कागदाचा कपटा आणून दिला. सर तुम्हाला कविता आवडतात का? म्हटलं अरे जरूर, म्हणजे काय. मी एक लिहिली आहे बघा. आणि ती कविता वाचून मला लक्षात असं आलं की हे पोरगं काहीतरी सुंदर लिहू शकतं. मला वाटतं त्यांनी प्रसाद लोलेकरनी लिहिलं होतं ते आम्ही कोकणी नाट्य स्पर्धेत केलं होतं. त्यामध्ये सुद्धा तो सूत्रधार होता आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी ते सूत्रसंचलन त्या नाटकाचं केलं होतं 2 तास.
त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या संस्थेतर्फे आम्ही नाटक केलं होतं. त्यामध्ये तो स्वतः नव्हता, पण त्या निर्मितीमध्ये होता. तुम्ही कधीही गेलात त्याचं लोकांकडे वागणं जे आहे, त्याच्याकडे येणाऱ्या लोकांकडे बोलणं, त्यांच्याशी त्याचा जो संवाद होतो तो अत्यंत पाहण्यासारखा आणि अतिशय मिश्किल माणूस. कधीही फार सिरियस नसतो तो, म्हणजे फार काळ सिरियस राहू शकत नाही. थोडा राहतो, पुन्हा त्याची गडबड सुरू होते. परिस्थिती थिरावली तरी पैसे नाशिल्ले, पूण धाडस असलें, कश्टांचेर विस्वास आसलो देखूनच ते वेस्टर्न ब्रिवरीजचे मालक आर.एस. कामत हांचे कडेन एजन्सी मागूंक गेले. प्रामाणीकपणान अडचणी सांगल्यो, पूण प्रस्ताव अमान्य जालो. ही निर्शेवणी चड काळ उरली ना. दुसरेच दिसा तांकां परत आर.एस. कामत हाणें आपोवन व्हेलो आनी तांच्या प्रामाणीकपणाचेर विस्वास दाखयलो. ताजो स्वभाव आमी जाणा आशिल्ले पयलीं पासून, म्हणटा तो आमी भरपूर ताजो उपयोग घेतलो. आमच्या गोवा बाटलिंगाच्या वेळार ताची क्वॉलिटी, कॅरेक्टर बी सगळें पळोवन ताका तें आमी बिजनस दिले आनी ताणें तें बरे भशेन व्हेलें. आमकां आमचें मार्केटींग एक्सपान्शन जालें, कोणाच्योच कंप्लेनी आयली ना केन्नाच आनी ताचे बद्दल लोक बरेच उलोवपाक लागले. म्हणटकीर आमी तें कंटिन्यू केलें. कंटिन्यू करून 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 अंटील फॉर 2 or 3 years हांवें ताजे कडेन आमिगात दवरली, कित्याक आय लायक्ड हीज कॅरेक्टर मोस्ट. ही फिट्स एनीवेर. ही इज नॉट ए एनिमी ऑफ एनीबडी. ही इज अ फ्रेंड ऑफ एवरीबडी. I am very sure that in the next few years he will rise to the higher level. कित्याक ताचो म्हाका ताचो दिसता, ताचे गूण दिसतात. अस्वस्थ आनी पिशा मनशांनी शाणो संवसार निर्माण केलो. अशेंच अस्वस्थतायेंतल्यान जायत्या कलाकारांनी कला संपन्न संवसार घडयलो. असो एक कलापिसो अस्वस्थ कलाकार, रचनाकार आमचो दामू. जाणें आपली दामबाबाले घोडे नांवाची संस्था स्थापन केली. नाटक आनी फिल्म निर्मिती केली. जागोर हें फिल्म जालेंच, ताच्या भायर जागोर, उत्सव, भक्तीची वोवळां अशें संगीत आल्बमूय ताणें निर्माण केलें. रचनाकार म्हणून सेवा दिली. हो तांचो वावर तांच्या कला संस्कृताये विशीं आशिल्ली निश्ठा आनी आस्था दाखयता. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. गुरु ठाकूर हांची कविता दामू नायक हांच्या व्यक्तिमत्वाक जुस्त बसता. वादळी जिणेच्या प्रवाहान विसव घेनासतना वावुरपी तो तेन्नाचो स्वार्थी विकपी छोटू, आयस्क्रूट विकपी छोटू, कुस्मणो, कोणाचो सोमनाथ, कोणाचो बशीवेलो कंडक्टर, कोणाच्या घरान आरती गावपी, गवळणी म्हणपी गोपी, हॉटेलार कप बश्यो दिवपी गोपी, शेणयो थापपी भुरगो, सगळे प्रवास करत करत सगळ्यांच्या काळजांत सुवात जोडून दामू दामू म्हणून गाजलो आनी गाजता. लग्न प्रसंगार व्हडा संघर्शांतल्यान मेळयिल्ली घरकान दिक्षा, तांचो पूत रोहांग, दक्ष, त्याच प्रमाण भाव दिलीप, प्रदीप, संदीप आनी घरची सगळ्या कुटुंबाच्या सांगातान सगळ्यां खातीर झटत आसा. हे भांगराळ यात्रेन आयज मशिदींतले पवित्र स्वर धरून चर्च आनी देवळांतलो घंटानाद तांचे 50 वर्सांचे समर्पीत जिणेक अनंत आशिर्वाद भेटयतात. दामू एक निर्धार, दामू जिद्द आनी तळमळीचो भार. दामू 50 वर्सां आदीं 6 सप्टेंबराक जल्मले. तो दीस आसलो सोमार. 50 वर्सांनी आयज 6 सप्टेंबर 2021 परत आयला सोमार. अशा योगायोगाच्या समयार लोकसेवेची लाख सपनां दोळ्या काळजान बाळगून दामू झटत आसा. उर्बेन भरिल्ल्या आयच्या तांच्या उमाळ्यांक कान दिल्यार एकूच आवाज येतलो, दामू फातोर्डा आनी फातोर्डेकारा खातीर झटत रावतलो, वावरत रावतलो.